आज जी रेसिपी मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे ना, ती अगदी कमी साहित्यामध्ये घरी रोजचं आपलं जे साहित्य अवेलेबल असतं त्याच्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. दिसायला जितकी रिच लागते तितकीच खायलासुद्धा भरपूर टेस्टी लागते. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत शेवया. इथे मी एका ताटामध्ये शेवया घेतल्यात. याला हाताने असं छान कुस्करून घ्यायचं आहे. सगळ्या शेवया मी इथे हाताने छान कुस्करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला एका कढईमध्ये 1 चमचाभर तूप घ्यायचं आहे. आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ह्या शेवया घालायच्या आणि याला सतत हलवत हलका सोनेरी कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. शेवया आपल्या छान भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत पिठी साखर. तर पिठी साखर घालायच्या आधी गॅस बंद करायचा आणि मी इथे 2 चमचे पिठी साखर आणि 2 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे आणि यालासुद्धा शेवईमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि ही कढई उतरून आपल्याला बाजूला ठेवून द्यायची. गॅस बंद आहे. आता याच्यावरती मी दुसरी कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये 1 ग्लास मी इथे दूध ओतलेलं आहे आणि दुधामध्ये 2 चमचे घालणार आहोत आपण कस्टर्ड पावडर. आता या दुधामध्ये आपल्याला ही कस्टर्ड पावडर चांगली मिक्स करून घ्यायची. याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. म्हणून आधी गॅस बंद असतानाच कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची. आता आपण गॅस ऑन करून घेणार आहोत आणि या दुधाला उकळी येऊ देणार आहोत. जसं जसं कस्टर्ड पावडर दुधामध्ये शिजायला चालू होईल तसं हे दूध घट्ट होत येतं. आता या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालायची आहे. मी इथे पिठी साखरेचा वापर केला आहे. तुम्ही नेहमीच्या वापरातली जी साखर असते तीसुद्धा घालू शकता. आणि त्याच्यासोबतच मी इथे 2 क्यूब चीजचे घातलेले आहेत. त्याचे मी कट करून 4 तुकडे केले. आता ही साखर आणि हे चीज या दुधामध्ये छान मेल्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं. दूध असं दाटसर झाल्यावर याला उतरवून आपल्याला कोमट करून घ्यायचं. आता हे सगळं आपलं तयार झालेलं आहे. एक डबा घ्यायचा आणि डब्याच्या तळाला आपण या शेवया घालणार आहोत आणि त्याचा एक थर बनवून घेणार आहोत. आता या शेवया आपण डब्यात घातल्यानंतर चमच्याने छान असं दाबून घ्यायचं आणि हा एक थर तयार करून घ्यायचा. आता याच्यावरती जे आपण तयार करून घेतलेलं दूध होतं त्याचा एक थर करायचा आहे. तर इथे मी शेवयांच्यासोबत या दुधाचासुद्धा एक थर बनवून घेतलेला आहे. पुन्हा आपण याच्यावरती शेवयांचा एक थर घालणार आहोत. असं आपण एक शेवयांचा थर, एक दुधाचा थर, पुन्हा एक शेवयांचा थर आणि एक थर दुधाचा, असे आपले टोटल 4 थर तयार होणार आहेत. तर इथे दुधाच्या थरावरती मी पुन्हा शेवया ज्या राहिल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहेत. आता याच्यावरती मी पुन्हा जे राहिलेलं दूध होतं ते सुद्धा घालून घेणार आहे आणि हा दुधाचा थर तयार करून घेणार आहे. ही रेसिपी खायला इतकी टेस्टी होते. जर समजा घरी पाहुणे येणार असतील ना, तर ही रेसिपी माझ्या सांगण्यावरून तरी एकदा नक्की ट्राय करा. तर आता इथे दुधाचा थरसुद्धा मी करून घेतलेला आहे. आता राहिलेल्या ज्या शेवया होत्या त्या मी अशा कडेने याच्यावरती ठेवलेले आहेत आणि आवडीचे जे ड्रायफ्रूट असतात ते सुद्धा कट करून याच्यावरती घालायचे. तुम्ही इथे बदाम किंवा पिस्ता वापरू शकता. मी इथे बदामचे काप करून घेतलेले आहेत आणि याच्यावरती असे पसरवलेले आहेत. माझ्याकडे सुकवलेल्या गुलाब पाकळ्या होत्या त्यासुद्धा मी याच्यावरती सजावटीसाठी वापरलेल्या आहेत. रेसिपी तुम्ही बघू शकताय किती छान दिसते आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की घरच्या कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. आता हा डब्बा झाकण लावून आपण ओव्हरनाईटसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. दुसऱ्या दिवशी हे व्यवस्थित सेट होतं. मग याला आपल्याला कट करायचं आहे आणि मग सर्व करायचं आहे. थंड अशी ही रेसिपी खायला खूप छान लागते आणि याच्यातलं दूध शेवयांच्यामध्ये दुसऱ्या दिवशीपर्यंत छान मुरलं जातं आणि हा कस्टर्ड कुनाफा ना भन्नाट लागतो आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की घरच्या घरी आपण हा मस्त रिच असा कस्टर्ड कुनाफा बनवू शकतो. तर पाहुणे येणार असतील किंवा तुम्हाला जर काहीतरी स्वीट खायचं असेल ना, तर एकदा वेळात वेळ काढून हा कस्टर्ड कुनाफा नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर